तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी अशी कोणती लिपी आहे त्या भाषेला देवनागरी लिपी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर इंग्रजी भाषा जी आहे तिला देवनागरी लिपी नाही. यामध्ये पहा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत? यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाली, गुजराती आणि बंगाली ह्या ज्या भाषा आहेत काही या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. आणि देवनागरी या लिपीला लक्षात ठेवा बाळबोध असं लिपी देखील म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? मित्रांनो हा प्रश्न आपला 2021 ला झालेली जी शिक्षक भरती होती त्यामध्ये विचारण्यात आलेला होता. पहा ओ हा जो संयुक्त स्वर आहे हा कोणत्या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अ आणि उ. पहा अ अधिक उ या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे पहा ओ हा संयुक्त स्वर. यामध्ये पहा संयुक्त स्वर म्हणजे काय असतो? तर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. यामध्ये कोणकोणते दोन आहेत? अ आणि उ हे जे आहेत हे दोन स्वर एकत्र आले आहेत आणि तो संयुक्त स्वर झालेला आहे. ए, ऐ, ओ, औ हे जे आहेत हे संयुक्त स्वर आहेत आणि ओ हा जो आहे अ अधिक उ किंवा हा मोठा उ जो आहे यांनी मिळून बनलेला असतो. पहा ओ हा संयुक्त स्वर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वास, भान, नाव, आस आणि हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल? या ठिकाणी मित्रांनो अजून सोपं जाईल. तुम्हाला एक उदाहरण देतो पहा. आपल्याला या ठिकाणी काही नावं दिलेले आहेत. ते जे आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकली लावायचे आहेत. पण अल्फाबेटिकली कशी लावायचे आहेत? मराठी शब्द वर्णानुसार. लक्षात ठेवा मराठी वर्णानुसार ते लावायचे आहेत. तर यामध्ये सर्वात पहिला कोणता असणार आहे? आ पहिला आला, याच्यानंतर नाव, यानंतर भान, यानंतर वास आणि शेवटी आला हात. हे जे आहेत पहा हे वर्णानुसार लावलेले पण शब्द आहेत. हे 5 आहेत. या ठिकाणी काय विचारले? त्यामध्ये मध्यभागी येणारा, तर मध्यभागी कोणता आहे? भान आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा अल्फाबेटिकली विचारलाय म्हणजे अ आधी येईल, आ नंतर येईल, ई नंतर येईल अशा प्रकारे हे शब्द दिलेले आहेत. आणि हा देखील प्रश्न आपला शिक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न आहे, एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे डॅश होय. पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. तर ही जी आहे ही संधीमधील एक व्याख्या आहे. व्याख्या काय आहे परत लक्षात घ्या एक वेळा. पाठोपाठ एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण जो आहे हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी जी संधी आहे तर त्या संधीला काय म्हटलं जातं? तर तेव्हा ती असते पहा व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. पहा व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर हे त्याचं रूप आहे. म्हणजे या वाक्यामध्येच आपल्याला ही व्याख्या दिली आहे. तर व्यंजन संधीला हलसंधी असं देखील म्हटलं जातं. यामध्ये पहा सत अधिक जन म्हणजे या ठिकाणी त आणि ज हे जे आहे पहा हे या ठिकाणी कनेक्ट आहेत म्हणजेच सज्जन हा आपला शब्द होईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा व्यंजन संधी. यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. पहा कोणी लिहिलेला आहे? महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर महाभारत या शब्दाची जात कोणती आहे? तर लक्षात ठेवायचे महाभारत हे जे आहे हे एक विशेष नाम आहे. विशेष नाम काय आहे का आहे पहा. तर महाभारत हे जे आहे विशेष नाम आहे कारण एका पुस्तकाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे हे जे आहे एक स्पेशल नाउन आहे लक्षात ठेवा. त्यामुळे महाभारत जे आहे हे विशेष नाम आहे. त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो. म्हणजे हे जे पुस्तक आहे यातून एक गोष्ट युनिक निघते. म्हणजे कसं पुस्तक जर असतं पहा पुस्तक किंवा ग्रंथ जर असता तर तो सामान्य नाम होतं. पण या ठिकाणी त्याचं नाव देखील दिलेलं आहे आपल्याला म्हणजेच ते काय आहे तर ते विशेष नाम आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो या ठिकाणी अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न विचारला जात नाही पण माहित असणं म्हणून गरजेचं आहे. कधी कधी प्रश्न आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये विचारला जातो. महाभारत हे जे आहे हे कोणी लिहिलं आहे? पहा महाभारत कोणी लिहिलं आहे तर महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी शिक्षकांनी हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, तर त्याचं आपल्याला सामान्य रूप कोणतं आहे ते ओळखायचं आहे. लक्षात ठेवा, सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर सामान्य रूप काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 शिक्षकां हे जे आहे हे सामान्य रूप आहे. हे जे दिलेलं वाक्य आहे यामधील मूळ शब्द कोणता आहे? पहा, शिक्षक हा जो आहे हा मूळ शब्द आहे. विभक्तीचं रूप कोणतं आहे? शिक्षकांनी. सामान्य रूप काय होईल? शिक्षकां. आणि विभक्तीचा प्रत्यय आहे पहा नी, म्हणजे तो पूर्ण शब्द झाला शिक्षकांनी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, कारण ते सामान्य रूप आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा ज्याचे, पण वाक्य ऐकून घ्या. ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर. त्यामधील ज्याचे हे अधोरेखित केलेला शब्द आहे, याची आपल्याला जात ओळखायची आहे. तर लक्षात ठेवायचे या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम आहे. हे काय आहे? ज्याचे हे संबंधी सर्वनाम आहे. यामध्ये पहा, संबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि दिलेल्या वाक्यात ज्याचे हे जे आहे पहा, ज्याचे हे संबंधित सर्वनाम आलं आहे आणि ते त्याचे दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवून देतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 संबंधित सर्वनाम होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, भुंकणाऱ्या हा शब्द आहे अधोरेखित केलेला. याचा आपल्याला विशेषणाचा जो विशेषण आहे त्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर तो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तर धातू साधित प्रकार आहे. यामध्ये पहा, दिलेल्या वाक्यामध्ये भुंकणाऱ्या हे जे आहे हे कुत्रा नामाचे विशेषण आहे व भुंक या धातूपासून ते तयार झालेले आहे, म्हणजेच साधू धातीत शब्द आहे, प्रकार आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश असे म्हटले जाते. प्रश्न हा महत्वाचा आहे पहा, नोट करून आपण घेऊ शकता किंवा प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची, त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF देखील पोस्ट करत असतो. नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला वचन असं म्हटलं जातं. पहा, वचन म्हणजे काय? लक्षात ठेवा, नामाच्या ठिकाणी सुचवण्याचा जो एक मार्ग किंवा एक धर्म असतो त्याला वचन म्हटलं जातं. आणि वचनाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. पहिला आहे एक वचन, दुसरा आहे अनेक वचन. हे मुख्यतः त्याच्यात पडणारे 2 वचन हे आहेत प्रकार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 8 वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे. हा वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास आपल्याला 17 ते 18 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे पहा, गर्भ श्रीमंत असणे. पहा, ऑप्शन क्रमांक 3 गर्भ श्रीमंत असणे म्हणजे जन्मतःच श्रीमंत असणे. या ठिकाणी आपण एक वाक्य देखील पाहणार आहोत. पहा, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. याचं वाक्य पहा काय आहे? अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता, त्यामुळे त्याला हवी ती असलेली प्रत्येक वस्तू लहानपणापासून मिळत गेली. म्हणजे तो जो आहे तो जन्मतःच श्रीमंत होता, म्हणजे त्याला म्हणतो आपण गर्भ श्रीमंत असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. हे महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. तर या पद्य पंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे त्याचा अलंकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचा अलंकार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर दृष्टांत अलंकार आहे. लक्षात ठेवा, वरील ज्या काही महत्वाच्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीमध्ये संत तुकारामांनी दृष्टांत अलंकार वापरलेला आहे. दृष्टांत अलंकार म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचे महत्व पटवून सांगण्यासाठी त्याच्याशी मिळती जुळती अशी किंवा त्याच्यासारखी दुसरं एखादं उदाहरण देणं त्याला म्हटलं जातं पहा दृष्टांत अलंकार. लक्षात ठेवा, दृष्टांत अलंकाराची व्याख्या या ठिकाणी आहे, आपण नोट करून घेऊ शकता किंवा PDF द्वारे सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो? मुंगी जरी लहान असेल तरी ती साखर आरामात खाऊ शकते. लक्षात ठेवा, मुंगी साखरेचा रवा म्हणजे मुंगी जरी लहान असली तरीही ती साखर आरामात खाऊ शकते.
त्या एखाद्या साखरेच्या दाण्याने ती आनंदी देखील होऊ शकते. आणि या ठिकाणी नंतर काय आहे, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे काय, तर हत्ती जरी मोठा असला, त्याचा अर्थ समजावून घ्या मित्रांनो. हत्ती जरी मोठा असला तरी जो माहूत असतो हत्तीवरती बसणारा त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. कारण ते जे कंट्रोल करण्यासाठी असतं हत्तीला, त्याला अंकुशाचा म्हटलं जातं पहा. तर त्याच्याकडे नम्रपणा नाही, त्याला नेहमी त्रास सहन करावा लागतो असा यातून अर्थ होतो. म्हणजेच हा जो आहे हा दृष्टांत घडवून त्यांनी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. पहा, शिक्षक भरतीमध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो होतो हा श्लेष अलंकार. लक्षात ठेवा, श्लेष अलंकार काय आहे. श्लेष अलंकार म्हणजे या अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो. तर यामध्ये कोणता एक शब्द आहे पहा, जीवन हा जो शब्द आहे हा 2 अर्थांनी या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तर पहिला जीवन हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे पहा आयुष्य, आणि दुसऱ्या वेळेस वापरला जाऊ शकतो तो आहे पहा पाणी. म्हणजेच याच जीवन या शब्दाचे 2 अर्थ यामध्ये आहेत, म्हणजेच तो श्लेष अलंकार आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भुंगा समानार्थी अयोग्य शब्द ओळखायचा आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 ऑप्शन जे आहेत भुंगा या शब्दाला समानार्थाचे आहेत आणि चौथा जो आहे तो समानार्थी नाही. म्हणजेच लक्षात ठेवा, सरळ आपल्याला कळून जाईल की भ्रात हा जो आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये भुंग्याला पहा मिलिंद, भ्रमर आणि मधुप हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत, पण या ठिकाणी अयोग्य विचारला आहे म्हणजे भ्रात हा जो आहे हा आपलं उत्तर होणार आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो असेच आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते सर्वच्या सर्व समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्या TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चित्त अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक अर्थ कोणता होईल. पहा, या ठिकाणी सामासिक असा शब्द आहे मित्रांनो, थोडंसं मिस्टेक आहे. सामासिक शब्द पहा कोणता शब्द आहे, चित्त अधिक आनंद. तर याचा संधी विग्रह आपल्याला विचारला आहे, तर काय होईल त्याचा, चिदानंद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. पहा, चित्त अधिक आनंद म्हणजे चितानंद, आणि हा तृतीय व्यंजन संधीचा एक प्रकार आहे पहा, चिदानंद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री. अगदीच्या म्हणजे आपण एकही असं म्हणू शकतो. पहा, अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री आपण तिला काय म्हणतो, तर तिला म्हणतो पहा ऑप्शन क्रमांक 1 तर लंकेची पार्वती. लक्षात ठेवा, लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री. भिकारीण म्हणजे काय, तर भीक मागणारी स्त्री. यानंतर पहा, गरीब म्हणजे काय आहे, पैसा नसलेली किंवा कमी पैसा असलेली व्यक्ती. यानंतर मंदोदरी म्हणजे काय, तर मय दानवाची कन्या. पहा, मय दानवाची कन्या आणि रावणाची पत्नी तिचं नाव आहे मंदोदरी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा, कारण आपल्याला प्रत्येकच परीक्षेमध्ये म्हणी हा जो घटक आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण 200 अशा महत्वाच्या म्हणी आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. क्षुल्लक कारणावरून आपत्ती येणे किंवा एखादी मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण काय आहे, तर फट म्हणता ब्रह्महत्या. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 फट म्हणता ब्रह्महत्या ही म्हण असणार आहे. क्षुद्र कारणावरून किंवा लहान कारणावरून मोठी आपत्ती येणे. या ठिकाणी दुसरी एक म्हण आहे, पोर पोटात खीर ताटात. म्हणजेच काय, तर अतिशय उतावळेपणा करणे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे. पहा, दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा अर्थ. मित्रांनो या ठिकाणी वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे जे घटक आहेत हे मराठी व्याकरणात खूप महत्त्वाचे असतात, कारण यामध्ये आपल्याला 3 ते 4 प्रश्न यावरच आधारित दिलेले असतात. दैवाने हात देणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय आहे, तर दैव अनुकूल होणे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. पहा, दैवाने हात देणे म्हणजेच दैव अनुकूल होणे. दुर्दशा होणे म्हणजे वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे. दैना उडणे म्हणजे वाईट अवस्था होणे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा, पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे.
याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे। पावसाळा सुरू झाला या वाक्यामध्ये पावसाळा हा जो आहे हा कर्ता आहे आणि वाक्यामध्ये कर्म दिलेलं नाही म्हणून हे जे वाक्य आहे अकर्मक आहे, त्यामध्ये कर्म नाही म्हणजे अकर्मक वाक्य आहे आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, लक्षात ठेवा। त्यामुळे पावसाळा सुरू झाला हे जे आहे हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे। पहा या ठिकाणी शब्दाचा समास काय आहे, शब्द कोणता आहे, चक्रपाणी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे। तर चक्रपाणी या शब्दाला काय म्हटलं जातं, त्याचा समास जो आहे तर तो आहे बहुव्रीही समास। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। तर पहा चक्रपाणी म्हणजेच बहुव्रीही समास। बहुव्रीही समासाची इतर काही महत्त्वाची उदाहरणं आहेत। पहा जो बहुव्रीही समास आहे यामध्ये पद्मनाभी त्याचं उदाहरण आहे। पद्म आहे ज्याच्या नाभीत असा तो कोण, तर तो आहे विष्णू। आणि जितेंद्रिय म्हणजे काय, जीत, एक जिंकलेली आहेत इंद्रिय, तो वयाने कोण आहे तर तो मारुती। म्हणजे चक्रपाणी हा जो समास आहे या शब्दाचा तो बहुव्रीही समास आहे। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे। पहा जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे आणि हा जो आहे मित्रांनो हा या ठिकाणी काय केलेला आहे, एखादं डायरेक्शन म्हणजे एक संकेत दिलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 संकेत बोधक हे वाक्य आहे। पहा दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडण्यात आलेलं आहे, म्हणजेच वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध आपल्याला दिसून येतो म्हणून हे संकेत बोधक वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर पहा आपला प्रश्न आहे माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते आहे। पहा माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ बदलू नाही द्यायचा आणि आपल्याला त्याचं होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे। मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 तर माधव शूर आहे। लक्षात ठेवा माधव भित्रा नाही आणि याचं होकारार्थी वाक्य काय आहे, माधव शूर आहे। लक्षात ठेवा वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत जो केलेला बदल आहे त्यालाच म्हणतात पहा वाक्य रूपांतर। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। नंतरचा प्रश्न आहे शब्दांच्या एकूण किती जाती आहेत। पहा शब्दांच्या जाती आपल्याला विचारलेला आहे। कधी कधी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की एकूण शब्दांचे किती प्रकार आहेत। पहा शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार हे दोन्ही प्रश्न एकच आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। पहा त्या 8 जाती कोणकोणत्या आहेत, पहा शब्दांच्या किती 8 जाती आहेत। तर जाती म्हणजे प्रकार आणि या जाती त्यांच्या कार्यावरून ठरवल्या जातात। यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा 8 शब्दांच्या जाती आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण सांगायचं आहे। पहा गुणविशेषण काय आणि गुणविशेषण याचं आपल्याला उदाहरण सांगायचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर काळा कुत्रा हे जे आहे हे गुणविशेषण आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा मित्रांनो पहा आपण विशेषण म्हणजे काय हे पाहूया। तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द आहे त्याला विशेषण म्हटलं जातं आणि गुणविशेषण कशाला म्हटलं जातं तर नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्याला म्हटलं जातं पहा गुणविशेषण। उदाहरणार्थ मोठी मुले, आंबट चिंच, पांढरा ससा हे जे आहेत हे विशेषण आहेत। या ठिकाणी पहा सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनाम हे विशेष माहिती सांगत असतं। यामध्ये सर्व मुली हे जे आहे हे संख्या विशेषण आहे। खूप लोक हे जे आहे हे संख्या विशेषण आहे। काळा कुत्रा हे जे आहे हे गुण विशेषण आहे आणि दोन्ही भाऊ हे जे आहे हे संख्या विशेषण आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे। पहा वाक्याचा भूतकाळ आपल्याला सांगायचा आहे। तर हा प्रश्न मित्रांनो आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्याचा भूतकाळ तो जो आहे आम्ही क्रिकेट खेळलो। पहा पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आम्ही क्रिकेट खेळलो, आम्ही क्रिकेट खेळतो साधा वर्तमान काळ, आम्ही क्रिकेट खेळू हा साधा भविष्यकाळ, आम्ही क्रिकेट खेळलो हा साधा भूतकाळ। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। पहा, जहाल हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर जहालचा विरुद्धार्थी शब्द होतो मवाळ। यामध्ये उग्रचा काय होतो? सौम्य। यानंतर पहा जहालचा काय आहे? मवाळ। यानंतर जलाल किंवा आपण त्याला तिखट म्हणू शकतो एक प्रकारे, तर तिखटचा अर्थ काय होतो? पहा झोंबवणारा आणि तीक्ष्ण। लक्षात ठेवा जलाल याचा नाही दिलेला, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे पत्र असेल? पहा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पत्रांचे प्रकार आपल्याला हे परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे। तर धाकट्या भावाला परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले, यामुळे त्याला एक पत्र लिहिण्यात आलं, तर तो कोणता प्रकार असणार आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर कौटुंबिक पत्र ते असणार आहे। पहा आवेदन पत्र कधी लिहिलं जातं? तर नोकरीसाठी अर्ज करणारं जे पत्र असतं त्याला म्हटलं जातं आवेदन पत्र। यानंतर पहा मागणी पत्र जे आहे हे साहित्य किंवा वस्तूंची मागणी करणारं पत्र लिहिलं असतं त्याला म्हणतात मागणी पत्र। यानंतर पहा तक्रार पत्र काय आहे? तर होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदव करणारे पत्र। यानंतर आहे पहा विनंती अर्ज, तर विनंती अर्ज काय असतो? तर होणारा त्रास कमी होण्यामुळे एखाद्याला केलेली विनंती त्याला म्हटलं जातं पहा विनंती अर्ज किंवा विनंती पत्र। आणि चौकशी जी आहे तर एखाद्या गोष्टीची चौकशी करण्यासाठी हे पत्र लिहिलं जातं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा कौटुंबिक पत्र। यानंतरचा प्रश्न आहे मला माझे गाव फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे। मला माझे गाव फार आवडते यामधील गाव हा जो शब्द आहे याचा आपल्याला लिंग ओळखायचा आहे। तर आपण म्हणतानाच काय म्हणतो पहा ते गाव म्हणजे काय आलं? ते म्हणजे आलं नपुसकलिंगी। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। पहा ते गाव म्हणजे नपुसकलिंगी। यामध्ये स्त्रीलिंगी हे जे आहे हे ती साठी वापरलं जातं, पुलिंगी हे तो साठी वापरलं जातं आणि नपुसकलिंगी हे ते साठी वापरलं जातं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आलेले आहे? पहा डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती हे जे वाक्य आहे यामधील आपल्याला शब्दयोगी अव्यय शोधायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर मागे हा जो शब्द आहे हे आहे पहा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय। यामध्ये डोंगर माथ्यामागे यामधील डोंगर माथा या शब्दाला मागे हा शब्दयोगी अव्यय लागलेला आहे आणि याचं जर सामान्य रूप सांगायचं झालं तर डोंगर माथ्या हे सामान्य रूप आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश अव्यय असे म्हटले जाते। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे पहा, आणि हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात, आपल्याला भरपूर वेळा व्याख्या विचारण्यात आलेल्या आहेत। जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात अशा शब्दांना काय म्हटलं जातं? तर यांना म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यामध्ये पहा केवल प्रयोगी अव्यय याची व्याख्या लक्षात ठेवा। आपल्या मनातील भावना दाटून आल्यानंतर तोंडाने अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतं त्यांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं किंवा उद्गारवाची शब्द देखील त्यांना म्हटलं जातं। आणि केवल प्रयोगी अव्यय हे जे आहेत हे भावना प्रधान असतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे? पहा या ठिकाणी आपल्याला कुंभकर्ण नाव दिलेलं आहे, पण हे कोणते नाम आहे हे आपल्याला सांगायचं आहे। म्हणजे प्रश्न आपल्याला वाचतात मित्रांनो याचं उत्तर कळून जाईल। तर हे जे आहे कुंभकर्ण हे पर्याय क्रमांक 2 एक विशेष नाम आहे। यामध्ये पहा कधी कधी वाक्यामध्ये विशेष नाम हे सामान्य नाम म्हणून वापरले जातात आणि दिलेल्या वाक्यामध्ये कुंभकर्ण हे जे आहे हे सामान्य नाम म्हणून वापरण्यात आलेलं आहे, पण हे जे आहे विशेष नाम आहे पहा मूळचं विशेष नाम। या ठिकाणी काय आहे युनिक एक नाव दिलेलं आहे पहा कुंभकर्ण म्हणजेच काय तर हे एक विशेष नाम आहे लक्षात ठेवा, पण या वाक्यामध्ये ते सामान्य नामाप्रमाणे वापरलेलं आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकांनी घातला या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे। मित्रांनो सर्वात महत्त्वाचा घटक आहे पहा व्याकरणामधील प्रयोग, आणि प्रयोगावर आपल्याला हमेशा 2 ते 3 प्रश्न हे प्रत्येक पेपरला विचारले जातात। त्यातीलच हे एक वाक्य आहे पहा TET 2019 ला विचारण्यात आलेलं माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकांनी घातला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे।
तर हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग आहे। पहा यामध्ये कर्ता कोण आहे, शिक्षक आहे। यामध्ये कर्म कोणता आहे तर प्रेमाचा पाया, आणि क्रियापद काय आहे तर घातला। आणि दिलेलं हे जे वाक्य आहे या वाक्यामधील क्रियापद क्रमानुसार बदलतं, तसेच कर्त्याला तृतीयेचा ने हा प्रत्यय लागलेला आहे। लक्षात ठेवा, शिक्षकांनी घातला, या ठिकाणी आपण नी झालेला आहे पण हे शिक्षकांनी असा घातलेला आहे, त्यामुळे हे जे आहे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता होईल। पहा, कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी बरोबर असलेला शब्द, याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर बिनबोभाट किंवा बिनबोभाटा हे जे आहे याचं उत्तर असणार आहे, म्हणजेच कोणालाही कळू न देता। या ठिकाणी पहा बिन तक्रार म्हणजे काय, कसलीही किंवा कोणतीही तक्रार न करता। बिनबोभाट म्हणजे काय, कोणालाही कळू न देता। बिनधोक म्हणजे काय, कोणताही धोका न घेता। आणि बिनधास्त म्हणजे काय तर कोणतीही भीती न बाळगता। हे जे आहेत हे खूप महत्त्वाचे शब्द समूहासाठी असलेले शब्द आहेत। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे। या ठिकाणी आपल्याला केशव कुमार हे टोपण नाव दिलेलं आहे आणि हे मूळ कोणत्या लेखकाचं नाव आहे हे आपल्याला सांगायचं आहे। तर उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे। आपल्याला ऑप्शन मध्ये 2016 मध्ये के अत्रे असं दिलं होतं, लक्षात ठेवा त्यांचा फुल फॉर्म आहे प्रल्हाद केशव अत्रे, यांना म्हटलं जातं पहा केशव कुमार। या ठिकाणी राम गणेश गडकरी यांना गोविंदग्राज म्हटलं जातं। वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हटलं जातं। आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल म्हटलं जातं आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटलं जातं। मित्रांनो, हे जे आहेत हे कवी आणि त्यांची टोपण नावं हे सर्वात महत्त्वाचे असणारे नावं आहेत, कारण यावरती आपल्याला एक प्रश्न जवळपास येत असतो। लक्षात ठेवा, प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार, राम गणेश गडकरी, गोविंदग्राज, वा शिरवाडकर, कुसुमाग्रज, आत्माराम रावजी देशपांडे, अनिल आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खरे खोटे, भाजीपाला, गप्पा गोष्टी हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत। पहा प्रश्न खूप हा महत्त्वाचा आहे। पहा यामध्ये खरे खोटे, भाजीपाला आणि गप्पा गोष्टी हे जे शब्द आहेत हे कोणत्या समासाची उदाहरणं आहेत। तर हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 द्वंद्व समास आहे। लक्षात ठेवा, खरे खोटे, खरे किंवा खोटे म्हणजे हा कोणता आहे, वैकल्पिक द्वंद्व समास। भाजीपाला, यामध्ये भाजीपाला, मिरची, कोथिंबीर यासारख्या इतर ज्या वस्तू आहेत त्यांचा समावेश होतो, तो जो आहे तो समाहार द्वंद्व समास आहे। गप्पा गोष्टी आणि वगैरे जास्त काही म्हणजेच समाहार द्वंद्व समास हा देखील आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता असेल। पहा या ठिकाणी आपल्याला घमेंड, गर्व, डौलदारपणा आणि अहंता हे जे 4 शब्द दिलेले आहेत यापैकी गटात न बसणारा शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर योग्य उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 3 तर डौलदारपणा हा जो शब्द आहे हा गटामध्ये बसत नाही। यामध्ये अहंता, घमेंड, गर्व हे जे आहेत हे तीनही एकत्र समान अर्थाचे शब्द आहेत आणि डौलदारपणा हे जे आहे हे रुबाब किंवा डौल याला दर्शवतं, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग केला जातो। पहा, बोलणारा एखादा जर बोलणारा असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं काही कोट्स असेल तर ते आपण वाक्यात लिहायचं असेल तर कोणतं विरामचिन्ह वापरतो, तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागतं। पहा, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर का केला जातो, कधी केला जातो हे लक्षात ठेवा। या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह हे जे आहे हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत हे दाखवण्यासाठी लिहिलं जातं। म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो, पहा नेहरूजी म्हणाले, नेहरू म्हणाले म्हणजे डबल कोट्स मध्ये आपण ते त्यांनी बोललेले शब्द लिहित असतो। या ठिकाणी अपसारण चिन्ह हे जे आहे हे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यायचं झालं तर आपण हे अपसारण चिन्ह वापरतो। या ठिकाणी आहे पहा संयोग चिन्ह, तर संयोग चिन्ह कधी वापरलं जातं, या ठिकाणी ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास 2 शब्द जोडत असताना संयोग चिन्ह वापरलं जातं। आणि एकेरी अवतरण चिन्ह हे जे आहे हे कधी वापरलं जातं, तर विशिष्ट शब्दावरती जोर जर द्यायचा असेल तर वापरलं जातं पहा एकेरी अवतरण चिन्ह। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल दुहेरी अवतरण चिन्ह। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनास प्रत्यय नाही। पहा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहेत परंतु एक वचनासाठी प्रत्यय नाही।
तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 3 संबोधन. लक्षात ठेवा, संबोधन या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे, पण एक वचनासाठी प्रत्यय येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे? या ठिकाणी वाक्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो. 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. तर या वाक्यामधील म्हणजे हा जो शब्द आहे हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा एक प्रकार आहे? तर उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. या ठिकाणी जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये म्हणजे या स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने हे जोडलेलं आहे आणि पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण हे दुसऱ्या वाक्यात देण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. 1 रुपया म्हणजे काय? हे झालं पहिलं वाक्य, म्हणजे जोडून केलं त्याचं 100 पैसे दुसरं वाक्य. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, धान्य पाकडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. धान्य कशाने पाकडलं जातं? तर धान्य पाकडण्यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सूप हे जे आहे पहा, सूप, तर सुपाचा वापर केला जातो धान्य पाकडण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? विद्वान हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? यामध्ये देशी शब्द, परभाषीय, तत्सम आणि तद्भव हे शब्द आहेत. यापैकी विद्वान हा कोणता शब्द आहे किंवा कोणत्या प्रकारचा आहे? तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तत्सम शब्द आहे. यामध्ये पहा तत्सम शब्द म्हणजे काय? तर संस्कृत मधून मराठी भाषेत जसेच्या तसे आलेले जे शब्द आहेत त्यांना म्हटलं जातं पहा तत्सम शब्द. यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विद्यालय, राजा आणि विद्वान हे जे आहेत हे तत्सम शब्द आहेत. यानंतर आहेत पहा तद्भव शब्द. तर तद्भव शब्द म्हणजे काय? संस्कृत मधून मराठीत येताना शब्दाच्या मूळ रूपामध्ये झालेला जो बदल आहे त्याला म्हटलं जातं तद्भव शब्द. म्हणजेच उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर हात. यानंतर आहे पहा देशी शब्द. तर देशी शब्द म्हणजे काय? मूळचे असे शब्द जे मराठी भाषेमधीलच आहेत, म्हणजेच मूळचे मराठीत असलेले शब्द. उदाहरणार्थ चिमणी, पीठ हे मराठीतच होणारे शब्द होते. यानंतर परभाषीय शब्द किंवा परभाषिक शब्द. लक्षात ठेवा, इतर भाषांमधून मराठी भाषेमध्ये आलेले जे काही शब्द आहेत यांना परभाषीय शब्द म्हणतात. अत्तर झालं, नजराणा झालं ही महत्वाची त्याची उदाहरणं आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? पहा या ठिकाणी मराठी, तामिळ, संस्कृत ह्या ज्या 3 भाषा आहेत यापैकी अशी कोणती भाषा आहे की तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे पहा मित्रांनो, कारण आपल्याला हा प्रश्न जर 2016 ते 2023 पर्यंत जर विचारला तर त्यामध्ये मराठी भाषा जी आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नव्हता. पण आत्ता आज आहे पहा 12 ऑक्टोबर आणि आत्ता 6 दिवसापूर्वी म्हणजे 7 ते 8 ऑक्टोबरला मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. हा प्रश्न थोडासा करंट अफेअर्ससाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. यामध्ये वरील सर्व म्हणजे पहा मराठी, तामिळ आणि संस्कृत या तीनही भाषा आहेत यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. यामध्ये पहा अभिजात भाषा कोणकोणत्या आहेत? तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मराठी, मल्याळम. यामध्ये पहा जी अभिजात भाषा ही जी आहे ही वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक महत्त्वाचा एक दर्जा असतो. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालीलप्रमाणे ठरवलेले आहेत. यामध्ये काय काय आहेत पहा, प्राचीन भाषा आणि साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेचं जे वय आहे ते 1,500 ते 2,500 वर्ष इतकं असावं, भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे, प्राचीन भाषा आणि तिच्या आधुनिक रूप यांचा गाभा जो आहे तो कायम असावा, तेव्हाच ती भाषा अभिजात भाषेचा दर्जामध्ये येते. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले होते? या ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला जातो पहा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? पण या ठिकाणी प्रश्न आहे, मी मराठी भाषेचा शिवाजी असं कोणी म्हटलं होतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी म्हटलं होतं पहा, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे. या ठिकाणी पहा मराठी भाषेचे पाणिनी हे कोणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. मराठी भाषेचा जॉन्सन्स कोणाला म्हटलं जातं? कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं. हे तीनही नाव मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला 3 वेळा हा विचारण्यात आतापर्यंत आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल.
यानंतरचा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचे वचन ओळखायचं आहे। या ठिकाणी वाक्य आहे मोहनने ग्रंथ वाचले। यामध्ये ग्रंथ हा शब्द अधोरेखित केलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला या शब्दाचं वचन ओळखायचं आहे। आणि मित्रांनो हे खूप सोपा असा प्रश्न आहे, याच्यावरून आपल्याला लगेच ओळखू येईल। पहा ऑप्शन क्रमांक 3, तर ग्रंथ वाचले, वाचले पहा वाचले हे जे आहे हे अनेक वचनात आलं, म्हणजे अनेक ग्रंथ वाचले म्हणजे अनेक वचन, आणि वाचला म्हणजे काय तर एकच ग्रंथ वाचलं म्हणजे ते एक वचनामध्ये येईल। पण या ठिकाणी ग्रंथ वाचले असा आला आहे म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनेक वचनी शब्द आहे। यानंतरचा प्रश्न आहे गोंदन जन्म जान्हवी या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जन्म जान्हवी यावरती प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता। गोंदन आणि जन्म जान्हवी कविता संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, तर शांता शेळके हे कवी आहेत पहा गोंदन आणि जन्म जान्हवीचे। या ठिकाणी शांता शेळके यांच्याविषयी माहिती पहा। शांता शेळके यांच्या काही महत्त्वाच्या अजून कविता आहेत, यामध्ये एक गाणे चुलीचे, कविता स्मरणातल्या, गोंदन, जन्म जान्हवी, तोच चंद्रमा, पूर्व संध्या आणि रूपसी ह्या ज्या आहेत त्यांच्या महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध असणाऱ्या कविता आहेत। 1996च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। पहा या ठिकाणी काय विचारले की पुरुषवाचक शब्द कोणता आहे। क्लास, कंपनी, ट्रंक आणि पेन्सिल। मित्रांनो यावरती खूप महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पुरुषवाचक म्हणजेच काय तर पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। पहा पुरुषवाचक म्हणजे काय तर पुल्लिंगी असणारा शब्द। या ठिकाणी आपण म्हणतो का पहा या ठिकाणी काय आहे तो क्लास म्हणजेच काय तर तो वर्ग म्हणजेच हा जो शब्द आहे क्लास शब्द पुल्लिंगीमध्ये येतो म्हणजेच पुरुषवाचक आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे। यामध्ये पहा कंपनी म्हणजे काय तर ती कंपनी म्हणजे काय स्त्रीलिंगी झालं, ती म्हणजे कंपनी स्त्रीलिंगी। ट्रंक म्हणजे ती पेटी म्हणजे काय तर स्त्रीलिंगी झालं। पेन्सिल म्हणजे काय ती पेन्सिल म्हणजे हे देखील स्त्रीलिंगी झालं, पण तो वर्ग किंवा तो क्लास म्हणजे हे जे आहे हे पुल्लिंगी झालं। लक्षात ठेवा परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून देखील ठरवले जाते। यामध्ये क्लास, कंपनी, ट्रंक आणि पेन्सिल हे जे आहेत हे सर्व शब्द इंग्लिश शब्द आहेत, पण या ठिकाणी काय व्याख्या सांगितलेली आहे परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या मराठी अर्थाच्या लिंगावरून ठरवले जाते, म्हणजे तो वर्ग। लक्षात ठेवा ती मंडळी, ती पेटी, ती लेखणी हे बाकीचे 3 स्त्रीलिंगी आहेत। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे घोडा जलद पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। या ठिकाणी जलद हा जो शब्द आहे तो अधोरेखित केलेला आहे, म्हणजे आपल्याला त्या शब्दाची जात कोणती आहे ते ओळखायचे आहे। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर क्रिया विशेषण। लक्षात ठेवा जलद हा जो शब्द आहे तो क्रिया विशेषणाचा प्रकार आहे। यामध्ये पहा जलद जे आहे ते रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे। रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय तर वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची जी रीत दर्शवणाऱ्या क्रियाविशेषण असतात त्यांना रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे जे संबंध आहेत ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना काय म्हटले जाते। या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक मराठीची व्याख्या दिलेली आहे आणि मित्रांनो ही व्याख्या खूप महत्त्वाची व्याख्या आहे। पहा नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे जे रिलेशन म्हणजे जे संबंध असतात ज्या विकाराने ते संबंध दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4, तर विभक्ती त्याला म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी आपल्याला विभक्तीची व्याख्या या ठिकाणी प्रश्न म्हणून विचारण्यात आलेली आहे। पहा विभक्ती म्हणजे काय परत एक वेळा पहा नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दर्शविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात। आणि मराठीमध्ये विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात। पहा कोणते कोणते प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन हे जे आहेत हे विभक्तीचे असणारे 8 प्रकार आहेत। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। या ठिकाणी पहा पक्षी नीज बाळांसह बागडती। यामध्ये नीज हा जो शब्द आहे तो अधोरेखित केलेला आहे, म्हणजे आपल्याला त्या शब्दाची जात ओळखायची आहे।
याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, तर आत्मवाचक सर्वनामाची शब्द आहे पहा नीज. यामध्ये आपण स्वतः नीज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे म्हणून ओळखली जातात. दिलेल्या वाक्यामधील पक्षी या कर्त्यानंतर ज्या आत्मवाचक सर्वनामाचा वापर केला आहे तो शब्द आहे नीज, म्हणजेच हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डोंगरा एवढी हाव त्या एवढी घाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे. पहा या ठिकाणी मित्रांनो, म्हणी हा जो घटक आहे हा मराठी व्याकरणासाठी खूप इम्पॉर्टंट असणारा घटक आहे. यामध्ये 3 ते 4 प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारले जातात. पहा म्हण काय आहे, डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा अर्थ काय असेल. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची जी कुवत आहे ती खूप कमी आहे किंवा कुवत नसणे, म्हणजेच काय, तर डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, थोडासा एक महत्वाचा पॉइंट आहे तो समजून घ्या. एखादी गोष्टी किंवा एखादी मोठी गोष्ट मिळवायची आहे हे आपण जाणतो, पण ती गोष्ट सत्यात मिळवण्यासाठी आपण मात्र प्रयत्नच करत नाहीत याचा अर्थ ही म्हण होते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2016 ते 2021 पर्यंत 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. एकच शब्द आहे 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो मवाळ. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. उग्र, उग्रचा विरुद्धार्थी काय होतो, सौम्य. तिखटचा विरुद्धार्थी तिखट म्हणजे झोंबवणारा किंवा तीक्ष्ण, आणि जहालचा मवाळ हा विरुद्धार्थाचा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. पहा, मोफत पाणी मिळवण्याची सोय त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4, तर पाणपोई किंवा पाणीपोई म्हटलं जातं, ज्या ठिकाणी पाणी मोफत मिळण्याची सोय असते. या ठिकाणी धरण हा जो शब्द आहे हा कशासाठी वापरला जातो, नदीवरील पाणी अडवण्यासाठी घातलेला जो बांध असतो त्याला धरण म्हणतात. यानंतर जलवाहिनी हा शब्द आहे, तर जलवाहिनी कशाला म्हणतात, पाणी वाहून नेण्यासाठी किंवा नेण्यासाठी असणारी जी वाहिनी आहे ती असते पहा जलवाहिनी. आणि या ठिकाणी पाणीपोई म्हणजे काय, तर मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण किंवा सोय त्याला पाणपोई म्हणतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे. तारा हा शब्द अधोरेखित केलेला आहे, म्हणजे तारा हे जे आहे हे नाम आहे. लक्षात ठेवा, ती कॉलेजात जाते हे जे वाक्य आहे यातील नामाचा प्रकार कोणता आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर हे जे आहे हे विशेष नामामध्ये येतं. लक्षात ठेवा, कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचं कार्य करतं आणि दिलेल्या वाक्यामध्ये तारा हे सामान्य नाम असून या ठिकाणी ते विशेष नामासारखं उपयोग करण्यात आलेला आहे. तारा म्हणजेच हे काय आहे, विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे. पहा, महत्वाचा प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणत्या संतांची रचना आहे जी भारूड म्हणून खूप सुप्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर संत एकनाथ यांचा आहे पहा भारूड त्यांना म्हटलं जातं. संत तुकाराम अभंग गाथा आहे त्यांच्या. संत ज्ञानेश्वरांच्या ओवी आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव. संत नामदेव यांचा गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये काव्याचा त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, संत नामदेव यांच्यावरती खूप महत्त्वाचे 2 प्रश्न विचारले जातात. त्यातील एक प्रश्न असा आहे की खालीलपैकी महाराष्ट्रातील असे कोणते संत आहेत की त्यांचे काव्य रचना किंवा त्यांचं काही प्रसिद्ध काव्य आहे हे आपल्याला गुरुग्रंथ साहिब मध्ये आढळतं. तर ते एकमेव संत आहेत पहा, संत नामदेव. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. संत एकनाथ यांची रचना जी आहे ती भारूड म्हणून ओळखली जाते. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. पहा, बालिका दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा करतात. तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 3 जानेवारी हा जो दिवस आहे हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी हा दिवस मित्रांनो बालिका दिवस असतो आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या ठिकाणी 12 जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. पहा, राष्ट्रीय युवक दिन 12 जानेवारी आणि 14 नोव्हेंबर हा जो आहे हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, बालदिन 14 नोव्हेंबर, 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन आणि 3 जानेवारी बालिका दिवस.
आणि मित्रांनो असेच आपल्याला एका वर्षाचे पूर्णपणे जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपण त्या पाहून घ्यायच्या आहेत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालील म्हण पूर्ण करायचे आहे। या ठिकाणी पहा पदरी पडेल झोंड डॅश, तर ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे। मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये म्हणी हा जो घटक आहे हा आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी 2 ते 3 प्रश्न यावरती नेहमी विचारण्यात आलेले आहेत। पदरी पडेल झोंड तर डॅश म्हणजे काय, पदरी पडेल झोंड हसून केले गोड। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच देणारा, या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। पहा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पटकन देणारा हा जो शब्दसमूह आहे यासाठी कोणता शब्द योग्य असेल, याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्याला हजर जबाबी असं म्हटलं जातं। लक्षात ठेवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच देणारा तो असतो हजर जबाबी। खूप बोलणारा वाचाळ, तोंडाळ म्हणजे काय तर दुसऱ्यावर तोंड टाकणारा, आणि शब्दप्रभू म्हणजे भाषेवरती प्रभुत्व असणारा। शब्दप्रभूवरती आपल्याला एक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा देखील अर्थ महत्त्वाचा आहे। भाषेवर प्रभुत्व मिळवणारा म्हणजेच शब्दप्रभू। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हजर जबाबी। यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं। मित्रांनो हा प्रश्न आपण जशाच तसा कम्युनिटीमध्ये यूट्यूबच्या पोस्ट केला होता, तर त्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आद्य चित्रकार म्हणून उत्तर दिलं होतं। तर मराठी भाषेतील आद्य चरित्रकार असा शब्द आहे। पहा आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर माईनभट यांना ओळखलं जातं पहा आद्य चरित्रकार म्हणून। चक्रधर स्वामी जे आहेत हे महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत। माईनभट जे आहेत हे मराठी भाषेतील आद्य चरित्रकार, सोबतच लीळा चरित्र हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे पहा महा TET मध्ये। लीळा चरित्र ग्रंथ कोणाचा आहे, तर तो आहे माईनभटांचा। नागदेवाचार्य हे जे आहेत हे चक्रधरांचे शिष्य होते व पंथांचे पहिले आचार्य होते। या ठिकाणी 4 नंबरवरती आहे औसा, तर औसा हे जे आहेत हे महादाईसा म्हणजे त्यांना महादंबा म्हणतो, तर ह्या मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री औसा या नावाने ओळखली गेलेली आहे। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डॅश, तर या ठिकाणी योग्य वाक्प्रचार कोणता येईल। पहा प्रेक्षकांचे काय असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर प्रेक्षकांचे डोळे निवले किंवा निवणे। लक्षात ठेवा सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डोळे निवले। डोळे निवणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट पाहून जीवाला समाधान वाटणे। डोळे भिडणे म्हणजे काय, 2 व्यक्तींची नजरानजर होणे, आणि डोळे लागणे म्हणजे काय तर झोप लागणे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे 2 भेद कोणत्या अलंकारामध्ये पडतात। या ठिकाणी आपल्याला अलंकारावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन या, त्यामध्ये पूर्ण अलंकार हा जो घटक आहे हा जशाच तसा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। तर साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे जे 2 भेद आहेत तर हे पडतात पहा दृष्टांत अलंकारामध्ये। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला काय म्हटले जाते। या ठिकाणी सामासिक शब्द आहे मित्रांनो, PDF मध्ये आपल्याला प्रत्येक शब्द जो आहे तो बरोबर देण्यात आलेला आहे। ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला काय म्हणतात, तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2, तर बहुव्रीही समास। लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा आपण समास म्हणजे काय हे पाहून घेऊया। संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला असून याचा अर्थ एकत्र करणे म्हणजेच त्याला समास होय असं म्हटलं जातं। समासाचे प्रकार आपण पाहूया पहा अव्ययीभाव समास, तर पहिले पद त्यामध्ये महत्त्वाचं असतं। दुसऱ्या नंबरवरती आहे तत्पुरुष समास, तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे असते। द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात, आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा तो बहुव्रीही समास होत असतो। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर पहा आपला प्रश्न आहे वाऱ्याहून चंचल मन असते, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। या ठिकाणी वाऱ्याहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, आपल्याला या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। आपल्याला जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल।
तर पहा, वाऱ्याहून चंचल मन असते, यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे याची विभक्ती आहे पंचमी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर पहा, विभक्ती म्हणजे काय, सर्वात पहिलं आपल्याला व्याख्या माहित असणं गरजेचं आहे. तर विभक्ती म्हणजे काय, नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे जे संबंध असतात आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा, दिलेल्या वाक्यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे किंवा या ज्या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय जो आहे तो लागलेला आहे. आणि पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत, ऊन आणि हून हे जे आहेत, या ठिकाणी हून लागला आहे म्हणजेच पंचमी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, वाक्य काय आहे, तू स्वतः मोटार चालवशील का, या वाक्याचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, स्वतः हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आणि स्वतः हे जे काय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आत्मवाचक सर्वनाम दिलेला आहे. पहा, आपण, स्वतः, नीज या सर्वनामाचा वापर कर्त्यांनंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो, त्यामुळे त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि दिलेल्या वाक्यातील स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आलेले आहे. पहा, तू स्वतः मोटार चालवशील का, म्हणजेच हे काय आहे, हे आत्मवाचक सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे. हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. पहा, सेतुबंध काही ठिकाणी आपल्याला सेतुबंधू असा देखील ग्रंथ विचारलेला आहे. पहा, तर सेतुबंध हा जो ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणाचा आहे, तर हा आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रवर सेन यांचा ग्रंथ आहे. पहा, सेतुबंध. यामध्ये पहा, सेतुबंधू किंवा सेतुबंध कोणाचा आहे, प्रवर सेन यांचा. भीष्माचार्य यांचा कोणता आहे, पहा, पंचवार्तिक. आणि मुकुंदराज यांचा कोणता आहे, तर विवेक सिंधू. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे. पहा, स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह. मित्रांनो, संधी विग्रहावरती आपल्याला जवळपास 150 प्रश्न घेतलेले आहेत. पहा, त्यांची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर स्वभाव उक्ती याचा जो आहे स्वभाव अधिक उक्ती, ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, स्वभाव उक्ती म्हणजे स्वभाव अधिक उक्ती म्हणजेच काय, तर अस अधिक उ म्हणजेच त्याला ओ म्हणतो, म्हणजे स्वभाव ओ उक्ती. आणि हा जो आहे हा गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायामधून नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. नव्याचे 9 दिवस या म्हणीचा अर्थ काय आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहा, ऑप्शन क्रमांक 2 तर कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडे दिवसच टिकते. म्हणजे एखादी जर नवीन गोष्ट असेल तर ती काही दिवसच त्या गोष्टीचं नवल असतं किंवा त्या गोष्टीची गोडी वाटते, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकणे म्हणजेच नव्याचे 9 दिवस. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, अव्हेर करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अव्हेर करणे हे जो वाक्प्रचार आहे मित्रांनो, हा वाक्प्रचार सर्वात महत्वाचा आहे. आतापर्यंत आपल्याला 14 ते 16 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अव्हेर करणे म्हणजेच काय, तर ऑप्शन क्रमांक 1 दूर लोटणे. लक्षात ठेवा, दूर लोटणे. या ठिकाणी अव्हेर करणे, दूर लोटणे, चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे. खादी हा जो शब्द आहे हा मराठी भाषेत आलेला आहे, पण तो कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, ऑप्शन क्रमांक 4 तर गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे शब्द खादी. यामध्ये पहा, स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द कोणते कोणते आहेत. यामध्ये गुजरातीमध्ये पहा, खादी, घी, दादर, शेट, दलाल, डब्बा, रिकाम टेकडा हे जे आहेत हे गुजराती शब्द आहेत आणि हे मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पिकलेला आंबा गोड लागतो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, पिकलेला हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि याच्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 तर धातू साधित शब्द आहे. लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यातील पिकलेला हा जो आहे हा धातू साधित विशेषण आहे. त्याचा मूळ धातू कोणता आहे, तर मूळ धातू त्याचा पीक आहे. आणि या वाक्यामध्ये आंबा या नावाबद्दल ते विशेष माहिती देतं. म्हणजेच काय, तर पिकलेला हा जो आहे विशेषणाचा प्रकार
तो आहे धातू साधित. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे? मारुतीचे शेपूट हा जो अलंकारिक शब्द आहे याचा मुख्य अर्थ किंवा अर्थ त्याचा काय होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर लांबत जाणारे काम. हे कशावर म्हटलं जातं पहा तर मारुतीचं जे शेपूट आहे ज्यावेळी लंका दहन केली त्यावेळेस तो शेपूट जो आहे तो वाढतच जात होता म्हणून त्याला काय म्हटलं जातं मारुतीचे शेपूट. म्हणजे काय एखादं काम लांबत जात राहणे किंवा लांबत जाणारे काम त्याला म्हटलो आपण मारुतीचे शेपूट. म्हणजेच काय तर न संपणारे किंवा लांबत जाणारे काम. आणि अळवावरचे पाणी म्हणजे काय तर क्षमभंगूर गोष्ट म्हणजे क्षणार्धात नाहीशी होणारी गोष्ट. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा. वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. पहा हे जे वाक्य आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर आज्ञार्थी क्रियापद आहे. पहा आज्ञार्थी क्रियापद काय असतं तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. या ठिकाणी आज्ञा कोणाला दिलेली आहे? मुलांना दिलेली आज्ञा आहे. म्हणजेच काय तर मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा हा जो आहे हा एक आज्ञा दिलेली आहे म्हणजेच ते आज्ञार्थी क्रियापद आहे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कंडक्टरने प्रवाशाला विचारले. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे? पहा कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 2 तर भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे. यामध्ये कर्ता कोण आहे तर कर्ता आहे कंडक्टर. कर्म कोणतं आहे तर कर्म आहे प्रवासी आणि क्रियापद आहे तर क्रियापद आहे विचारलं. पहा कंडक्टरने प्रवाशाला विचारलं हे जे आहे कंडक्टर कर्ता प्रवासी कर्म विचारले क्रियापद. आणि वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म यांचे जे लिंग आहे ते वचनानुसार क्रियापद बदलत नाही म्हणून तो भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी वचनानुसार झालंय तर ते वचनानुसार असं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भावे प्रयोग. यानंतरचा प्रश्न आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे ही. यातील अरे रे शब्दाची जात ओळखायची आहे. पहा अरे रे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर केवल प्रयोगी अव्यय आहे. पहा अरे रे यामध्ये अरे रे हे जे आहे हे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. पहा शोकदर्शक म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं दुःख दाखवलेलं आहे. म्हणजेच काय तर केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या अर्थात भर घालत नाहीत. ते फक्त भावना ज्या आहेत म्हणजे इमोशन्स ज्या आहेत त्या व्यक्त करतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. अरे रे हे जे आहे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. यानंतरचा प्रश्न आहे न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. पहा कर्ता कर्म हे जे आहे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. पहा कर्ता म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. कर्ता म्हणजे त्याला आपण उद्देश देखील म्हटलं जाऊ शकतं. तर कोणाद्वारे आरोपीला दंड ठोठावण्यात आला आहे किंवा दंड ठोठावणारा कोण आहे तर न्यायाधीश. म्हणजे कर्ता किंवा कर्म जे आहे ती आहे पहा न्यायाधीश. आणि वाक्यात क्रियापदाने दाखवली जाणारी जी क्रिया आहे किंवा क्रिया करणारा जो कोणी आहे त्याला कर्ता असं म्हटलं जातं. या ठिकाणी क्रिया कोणी केली तर न्यायाधीशाने. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या वाक्यातील क्रिया किंवा उद्देश न्यायाधीश आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा सत्यव्रत डॅश या सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडायचा आहे. पहा सत्यव्रत याचा सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला पर्याय सांगायचा आहे. तर सत्यव्रत म्हणजे काय तर सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो त्याला म्हटलो आपण सत्यव्रत. पहा सत्यव्रत म्हणजे काय सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो. या ठिकाणी सत्यव्रत हा जो आहे हा बहुव्रीही समासाचा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा वाक्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि हे आपल्याला 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. 4ही वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार कोणता आहे तर यामध्ये रूपक अलंकार देण्यात आलेला आहे. पहा कोणता रूपक अलंकार म्हणजे ते दिलेलं उदाहरण आहे. यामधून आपल्याला उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता दाखवली आहे. एकरूपता कशी दाखवली आहे म्हणजे लहान मूल हे जे आहे हे मातीचा गोळा हे एकच दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजेच रूपक या ठिकाणी उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता साम्यता दाखवलेली आहे. म्हणजेच रूपक अलंकार होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, आपल्याला सरळ सरळ फक्त शब्द धरायचा आहे ढोर हा लक्षात. तर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? तर ढोराचा समानार्थी शब्द होतो पहा, आपण म्हणू शकतो गुरढोर. म्हणजेच काय? तर ढोर म्हणजे जनावर. ऑप्शन क्रमांक 4. पहा, महत्वाचे अजून काही समानार्थी शब्द देखील आहेत. ढोर, ढोरचा काय आहे? जनावर. आणि गुरे या ठिकाणी फुलाचा काय आहे? पुष्प, सुमन आणि कुसुम. हृदय या शब्दाचा पहा, हृदय या शब्दाचा अंतःकरण आणि अंतर्मन. यानंतर पहा, हरळी किंवा हिरवळ याचा गवत, हाक किंवा आरोळी हे समानार्थाचे शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव आपल्याला सांगायचं आहे. पहा, रामाने रावणास मारले हे जे वाक्य आहे यातील प्रयोगाचं नाव. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर सकर्मक भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा, यामध्ये कर्ता कोण आहे? राम किंवा रामाने. कर्म रावणास आणि क्रियापद मारले हे 3 लक्षात ठेवायचे. कर्ता, कर्म, क्रियापद. यामध्ये कर्ता आहे रामाने, कर्म आहे रावणास आणि क्रियापद आहे मारले. तर दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद हे कर्म आणि कर्ता यानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून ते स्वतंत्र आहे, म्हणून ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे आणि तेच सकर्मक भावे प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 4. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? ग्राह्य. यामध्ये पहा, आद्य अंतिम, मंदी तेजी, निंद्य वंद्य हे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि त्याज्य ग्राह्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इच्छिलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे. आपण एखादी इच्छा करतो आणि ती इच्छा देणारं एखादं झाड असतं, तर तो शब्दसमूह कशासाठी वापरला जातो? त्याचा अर्थ काय होतो? तर त्याला म्हणतो पहा आपण ऑप्शन क्रमांक 4 कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे काय? लक्षात ठेवायचंय, एखादी मनात इच्छा धरलेली वस्तू आणून देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष. या ठिकाणी कामधेनू हा देखील शब्द आहे. कामधेनू म्हणजे काय? सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक असणारी गाय, ती आहे कामधेनू. यानंतर आहे पहा चिंतामणी. चिंतामणी म्हणजे काय? तर चिंता हरण करणारा मणी म्हणजेच चिंतामणी. आणि कल्पवृक्ष म्हणजे काय? इच्छिलेली वस्तू देणारे झाड. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे? किंवा कधी कधी आपल्याला फक्त महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, महानायक, संभाजी, पानिपत ही जी कादंबरी आहेत तर ह्या आहेत ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील यांच्या. यामध्ये पहा, सर्वात पहिले आहेत रणजित देसाई. मराठी व्याकरणामध्ये खूप सारे प्रश्न यांच्यावरती देखील विचारण्यात आलेले आहेत. तर रणजित देसाई यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या पहा, पावनखिंड, श्रीमानयोगी आणि स्वामी. शंकर पाटील, तर शंकर पाटील यांच्या कादंबऱ्या पहा, जुगलबंदी, खेळखंडोबा, आभाळ आणि पाऊलवाटा. शिवाजी सावंत, रणजित देसाई आणि विश्वास पाटील हे 3 नावं लक्षात ठेवायची मित्रांनो. यांच्या कादंबऱ्या आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर शिवाजी सावंत यांच्या पहा, छावा, मृत्युंजय आणि युगंधर. तर या 3ही कादंबऱ्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे सर्वच्या सर्व लेखक आणि त्यांच्या असणाऱ्या कादंबऱ्या महत्वाच्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा, विश्वास पाटील. ऑप्शन क्रमांक 2.